हिमायतनगर शहर में माननीय आमदार बाबूराव कदम कोहलीकर साहब इनके मार्गदर्शन में आज फ्री आरोग्य निदान शिविर का आयोजन हिमायतनगर के परमेश्वर मंदिर में किया गया। इस आरोग्य निदान शिविर के आयोजन अवसर पर माननीय आमदार बाबूराव कदम कोहलीकर की प्रमुख उपस्थिति थी और साथ ही लांडगे मामा, फेरोज कुरैशी, इरफान भाई, राम सूर्यवंशी, डॉक्टर विकास वानखेड़े, शासकीय रुग्णालय हिमायतनगर, अफरोज विरसेनीकर आदि हिमायतनगर वासी और माननीय आमदार बाबूराव कदम कोहलीकर इनके समर्थक नागरिक आज हिमायतनगर शहर के परमेश्वर मंदिर में उपस्थित थे। साथ ही हिमायतनगर शहर के न्यूज़ पत्रकारों से बात करते हुए बाबूराव कदम कोहलीकर इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। तर एकंदरीत आजचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार? सर्वरोग निदान व उपचार शिबिरामधील हा 5वं शिबिर होतं आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा 18 शिबिर आपण आयोजित केले होते, परंतु ते सर्व शिबिर 18 जे पंचायत समितीने जे घेतलेले होते ते डोळ्यांच्या तपासणी आणि त्याच्यावर उपचार, ऑपरेशन असे शिबिर होते, परंतु हे सर्वरोग निदान व उपचार शिबिर आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ आजच्या शिबिरामध्ये एक 700 ते 800 रुग्णांनी हजेरी लावली आणि त्याच्यातले 200च्या वर ज्यांच्यावर मेजर शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचार करायचे हे मेघे सांगवीच्या हॉस्पिटलला न्यायचं आणि तिथं त्यांच्यावर उपचार होतील या प्रसंगी एवढंच सांगतो। थोडंसं उन्हाचे दिवस असल्यामुळं, लगनसराईचे दिवस असल्यामुळं रुग्णांनी तेवढा प्रतिसाद या शिबिरात। सर, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर खूप चांगल्या प्रकारे अटॅक केला आणि तो काल युद्ध थांबला अशी सूचना मिळाली होती, त्याबद्दल काय सांगणार? पहलगाममध्ये जे निरपराध 27 लोकांचा बळी घेतला अतिरेक्यांनी, त्याचा प्रथम मी निषेध करतो आणि ती घटना घडल्याच्या नंतरच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सूचित केलं होतं। अगर आप चाहते हैं सही और सही समय पर न्यूज़ आप तक पहुंचे तो अभी सब्सक्राइब कीजिए हमारे न्यूज़ चैनल को द रैप 19। हर दिन हर खबर सिर्फ आपके लिए।